नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज एका ताईने आपल्याला अतिशय दिव्य असे अनुभव शेअर केलेले आहेत. खरंच या ताईंचे अनुभव ऐकून आपल्या अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण या ताईंचा अनुभव ऐकून तुमच्या मनाचे प्रश्न उभा राहत होते की मांसाहार करून जर आपण स्वामी सेवा केली तर स्वामी सेवा स्वीकारतात का, स्वामी आपल्याला फळ देतात का, स्वामी आपल्याला अनुभव देतात का. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ताईंच्या अनुभवातून मिळणार आहेत. तर अनुभव हा शेवटपर्यंत बघा, कारण ह्या ताईंचा जो अनुभव ऐकेल त्या भक्ताच्या मनातले विश्वास आणि जी श्रद्धा आहे ती जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आपण ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. ताईंच्या आयुष्यात आलेले अनुभव अतिशय दिव्य असे होते. ताई सांगतात की स्वामींच्या सेवेत यायला काहीही कारण लागत नाही, स्वतः स्वामी महाराज आपल्याला सेवेमध्ये आणतात. ताईंच्या म्हणजे स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे की ताईंचे मिस्टर हे बिझनेस करत होते आणि बिझनेस करता करता त्यांचे जे बिझनेस करताना त्यांच्याकडे जे लोक इन्व्हेस्ट करत होते ते स्वतः एक बिल्डर म्हणून काम करायचे, त्यांचा बिझनेस होता. असंच काम करता करता त्यांचे पैसे एका माणसाकडे राहिले. तर त्याच्याकडून पैसा येणार म्हणजे तो माणूस पैसे देतच नव्हता. ह्या दादांनी त्याचा खूप वेळा बोलून सुद्धा किंवा खूप फॉलोअप घेऊन सुद्धा त्यांनी पैसे परत केले नाही त्यांचे. म्हणूनही दादा खूप टेन्शनमध्ये आले, डिप्रेशनमध्ये गेले. अक्षरशः त्या माणसाकडून जर पैसे आले तरच या दादांचं काम पुढे जाणार होतं, त्या ताईंच्या मिस्टरांचं काम पुढं होणार होतं, अन्यथा ते काम पुढं होतच नव्हतं. म्हणून त्या ताई सांगतात की माझे मिस्टर खूप डिप्रेशनमध्ये गेले, मला काय करावं काही सुचत नव्हतं. मग ते डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे घरात पण खूप चिडचिड करायला लागले, कोणत्याच कामात व्यवस्थित बोलत नव्हते. अक्षरशः माझ्यावर सुद्धा इतके ओरडत होते की मला म्हणायचे मला तू नकोयस म्हणून, मला तू नकोयस. हे जेव्हा ऐकतात तेव्हा घरातले जे काही बाकीचे लोक होते त्यांना सुद्धा खूप आश्चर्याचा धक्का बसला की अचानक असं का करायला लागलेलं आहे. म्हणजे जे सासू सासरे नणंद होते त्यांना पण असं वाटायचं की ह्याला अचानक काय झालं आहे. आजपर्यंत तो खूप शांत होता, अचानक असं काय झालं. म्हणजे कोणाला बाहेरची नजर तर नाही ना लागलेली, किंवा आमचं जे काही चांगलं झालेलं होतं ते कोणाला बघवत तर नव्हतं ना, म्हणून हे असे करतायत. तर इतकं विचित्र करायचे की आम्हाला काहीच समजत नव्हतं. अक्षरशः मी रात्रभर जागायची, कारण हा त्रास मला स्वतःच्या मनामध्ये नेहमी घोळत राहायचा, डोक्यामध्ये घोळत राहायचा. मी झोपले तरी मनामध्ये विचारायचे की माझे मिस्टर असे का करत असतील. तर बघा, स्वामींनी जेव्हा म्हणजे ह्या ताईंचे मिस्टर जेव्हा डिप्रेशनमध्ये गेले तेव्हा त्या ताईंनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी काही करा, पण माझे मिस्टर पहिल्यासारखे बरे झाले पाहिजेत. आणि त्या ताईंनी केंद्रामध्ये प्रश्न विचारला तेव्हा त्यांना त्याच्यावरती सेवा देण्यात आली. तुम्ही घोरकष्टोद्धरण स्तोत्र आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवत राहा, आणि जे तुम्ही तीर्थ बनवाल ते तुमच्या मिस्टरांना द्या, आणि 51 वेळेस रोज घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणा. म्हणून त्या ताईने सेवेला सुरुवात केली. पण त्यांच्या घरामध्ये त्या ताई सांगतात की आमच्या घरामध्ये खूप मांसाहार चालायचा. आता मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की जर मांसाहार केला तर स्वामींची सेवा करता येत नाही, आणि जर स्वामींची संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तेव्हा तो मांसाहाराचा नियम पाळायलाच पाहिजे, तेव्हा स्वामी आपली सेवा स्वीकारतात. असं मी बऱ्याच स्वामी भक्तांकडून किंवा बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं. पण आमचं घर असं होतं की आमच्या घरात जर नॉनव्हेज खाल्लं नाही तर आम्हाला जेवण केल्यासारखं सुद्धा वाटत नव्हतं, किंवा आमचं जेवणच हे नॉनव्हेज होतं, नॉनव्हेज शिवाय आमचं जेवण बनतच नव्हतं. आता अशा ठिकाणी स्वामी सेवा करणं म्हणजे किती म्हणतात ना किती जोखमीचं काम होतं की इकडे स्वामी सेवा आणि तिकडे मांसाहार. आता मिस्टरांना बोलावं तर ऑलरेडी ते इतके डिप्रेस झालेले होते, आणि त्याचा मांसाहार सोडा म्हणण्याचं जर म्हणलं तर त्यांनी खूप चिडचिड केली असते. त्या ताई सांगतात की जेव्हा माझ्या समोर असे 2 प्रश्न उभे होते की मी काय करू. आता मला तर स्वामी सेवा करायची पण मांसाहार तर सुटत नाही. मग मी
स्वामींना एक गुरुवार लागून आला आणि स्वामींना संकल्पयुक्त सेवा सुरू केली. स्वामींना संकल्प सोडला की स्वामी आजपासून मी तारक मंत्राचं तीर्थ आणि घोर कष्टधोरण स्तोत्र म्हणते, ही सेवाच करायला सुरुवात केली आहे. पण घरामध्ये जे काही मांसाहार चालतो तो बंद होणार नाही. मी जर बंद करायला सांगितलं तर मिस्टर चिडचिड करतील आणि मलाही ते सेवा करू देणार नाहीत. पण मला ते सांध्याचा त्रास असल्यामुळे मला नॉनव्हेज ते बळच का होईना कुठून का आणून ते मला खाऊ घालतातच. आणि ह्यावेळेस जर मी बंद करायचं म्हटलं तर खूप भांडणं होतील. तर त्या ताईंनी स्वामींना सगळं काही जे आहे ते त्यांचं रिअलमध्ये ते सगळं काही स्वामींना सांगितलं आणि त्याच दिवसापासून त्या ताईंनी स्वामींची सेवा सुरू केली. तारक मंत्राचं तीर्थ म्हणा, स्वामींचं नामस्मरण म्हणा, ह्या सगळ्या सेवा ताईंनी सुरू केल्या. आणि सुरू करून काय आश्चर्य व्हावं, 51 ते 21 म्हणजे ह्या सेवा करताना ताई मांसाहार करायच्या. म्हणजे मांसाहार करत ह्या ताईंनी सेवा केल्या. आता काय ऑप्शनच नव्हतं त्यांना की जर सेवा नाही केली तर मला माझे मिस्टर विचारणार काय येते मग तर मला स्वामी सेवा पण करू द्यायचे नाहीत. पण त्या ताईंनी स्वामी सेवा सोडली नाही. स्वामींना त्यांनी सगळं काही सांगितलेलं होतं की स्वामी मी खूप मांसाहार म्हणजे आमच्या घरात मांसाहार चालतो पण मी तरीही स्वामी सेवा करते. म्हणजे त्या ताईंचं असं व्हायचं, सकाळी त्या स्वामी सेवा करायच्या आणि संध्याकाळी मांसाहार करायच्या. मग तरी सुद्धा स्वामींनी त्यांना बुद्धी दिली की तू स्वामी सेवा कर म्हणून. आता दुसरं असं की त्या ताईंना सेवा करताना खूप अडचणी यायच्या. पण स्वामी त्याच्यातून मार्ग दाखवत होते. पण मला समजत नव्हतं स्वामींचा संकेत काय आहे. मग मी असंच एकदा रात्री झोपताना स्वामींना मनोमन प्रार्थना केली की स्वामी काही होऊन द्या पण मला अशी प्रचिती द्या की जेणेकरून मी बऱ्याच जणांचं ऐकलेलं होतं की मांसाहार म्हणजे आम्ही केंद्रात जरी विचारलं की घरात एवढे अडथळे का, घरात एवढे प्रॉब्लेम का आणि घरात एवढ्या अडचणी का, तर मला प्रत्येकाकडून एकच उत्तर यायचं की ताई तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा करता म्हणूनच तुमच्या घरात असे अडथळे आहेत, म्हणूनच तुमच्या घरात असे प्रॉब्लेम आहेत. पण त्या ताई डगमगल्या नाहीत. त्यांनी स्वामी भक्तांना जेव्हा मांसाहार करून सेवा करते म्हणल्यावर स्वामींना प्रार्थना केली की स्वामी काही करा पण मला असा काहीतरी चमत्कार दाखवा किंवा असा काहीतरी मला दृष्टांत द्या की जेणेकरून असं मी स्वामी सेवा करते आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणजे मांसाहार करून स्वामी सेवा करते तुमच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा तुम्हाला ते मान्य नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बऱ्याच सेवेकऱ्यांचाच प्रश्न आहे की आम्ही स्वामी सेवा केली तर मांसाहार करून स्वामी सेवा केली तर काय होतं बघा. तर ह्याच्यावरती स्वामींनी ताईंनी अशी प्रार्थना केली आणि ताई घरी आल्या. तर त्याच रात्री काय असा आश्चर्यचकित व्हावं तसं त्या ताईंना स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये ताईंना असं दिसत होतं की म्हणजे मांसाहार करून स्वामी सेवा कसे काय स्वीकारू शकतात. तर त्या ताई स्वामींना सांगितलं होतं की मला स्वप्नात येऊन दर्शन द्या, म्हणजे तुम्ही तुमच्या रूपामध्ये दर्शन द्या किंवा दत्त महाराजांच्या रूपामध्ये दर्शन द्या किंवा श्री नृसिंह सरस्वतींच्या रूपामध्ये दर्शन द्या किंवा एखाद्या महादेवाच्या पिंड माझ्या स्वप्नात आली पाहिजे, अशा कोणत्याही रूपामध्ये मला तुम्ही दर्शन द्या. म्हणून त्या ताई पूर्ण आतुरतेने स्वामींची वाट बघत राहायच्या. रात्रंदिवस तिकडंच लक्ष की मांसाहार करून स्वामी सेवा स्वीकारली जाते का. तर त्या ताई सांगतात की आम्ही जेव्हा स्वामींच्या सेवेला गेलो जेव्हा सेवेला सुरुवात केली तेव्हा त्या रात्री ताईंनी पूर्णपणे रात्र जागरून काढली. त्या स्वामींच्या वचनाकडेच लक्ष देऊन होत्या की स्वामी मला आज तरी अनुभव देतील किंवा उद्या तरी अनुभव देतील किंवा ह्याच्यातून काय तोडगा आहे तो तरी निघेल की बाबा कशाने एवढे अडचणी येतात, एवढे प्रॉब्लेम येतात. ताई सांगतात की माझ्या आयुष्यातील बघा चमत्कार म्हणजे काय, तर जेव्हा आम्ही म्हणलं की मांसाहार करून स्वामी सेवा करता त्याच रात्रीला म्हणजे ती त्यांची त्या ताई रोज पहाटे 5 वाजता उठायच्या. पण जेव्हा त्यांनी संकल्प केला होता त्या रात्रीला
त्या जास्त काही यांच्यासोबत म्हणजे मिस्टरांसोबत बोलल्या नाहीत, तर त्या डायरेक्ट म्हणजे मांसाहार तुम्हाला मान्य आहे का म्हटल्याबरोबर त्या ताई म्हटल्या की म्हणजे 6 वाजेपर्यंत 5ला ज्या उठायच्या त्या ताई 6ला उठल्या, म्हणजे त्यांना रात्रभर झोप नव्हती, त्या नुसतं झोपेत न कथात असं झाल्यासारखं होतं. त्या ताईंना खूप म्हणजे उशिरा झोप लागली आणि त्यांना जागच आली नाही. मग म्हणजे उठता उठता त्यांना 6 वाजले. मग उठल्याबरोबर त्यांच्या मिस्टरांना त्यांना विचारलं, का ग आज रात्री तू रोज लवकर उठतेस, मग आज का उशीर झाला? त्या ताईंनी काहीच उत्तर दिलं नाही. त्या ताई फक्त हसल्या, कारण त्यांच्या मनामध्ये खूप अस्वस्थता होती, उदासपणा होता की मी कसं करू की जेणेकरून म्हणजे माझ्या मनामध्ये एकच भीती होती की खरंच हे स्वामी भक्त किंवा स्वामी सेवेकरी म्हणतात ते खरं आहे की माझी सेवा स्वामी स्वीकारत नाहीत वाटतं, त्याच्यामुळे स्वामीने मला स्वप्नात कोणताही संकेत दिला नाही. तर थोडा वेळ झाला मी असेच विचार करत बसलेली होती. तेवढ्यात माझे मिस्टर मला म्हणतात, पटपट आवर, आपल्याला दत्त मंदिरात जायचं आहे, स्वामी महाराजांच्या मंदिरात जायचं आहे. तर माझे मिस्टर असे म्हणल्याबरोबरच माझा पूर्ण चकवास निघून गेला की असं काय हे म्हणतायत, रोज ते असं कुठलीच गोष्ट चांगली आहे किंवा आपण इथे जाऊ तिथे असं म्हणत नाहीत, पण नेमकं त्यांना आज मी अस्वस्थ असताना किंवा माझी इच्छा पूर्ण नाही केली म्हणून तरी सुद्धा ह्यांना माझ्या मनातलं कसं काय ओळखायला येतं, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला. ताई सांगतात की जेव्हा त्यांनी म्हणजे पटपट जायचं म्हटल्याबरोबर तर त्यांनी पटपट आवरायला सुरुवात केली आणि स्वामींनी त्यांना तिथे आरतीच्या टायमिंग अगोदर पोहोचला. आता तिथेही गेल्यावर काय आश्चर्य व्हावं बघा, त्या ताई म्हणजे ताई आणि ताईंचे मिस्टर दोघेही आरतीला थांबले. तर तिथे पुजाऱ्यांनी सांगितलं की ताई आज तुम्हीच आरती घ्या म्हणून. तर आम्ही आरती घेतली. तर ताई सांगतात की बघा, स्वामींना मी स्वप्नात येऊन सांगितलं होतं, तर साक्षात मला स्वामींनी समोरासमोर दर्शन दिलं, स्वप्नातही नाही, म्हणजे मला मठात मंदिरात येऊन बोलून घेतलं आणि तिथे साक्षात दर्शन सुद्धा दिलं. बघा, ताई सांगतात की जेव्हा मला हे अनुभव आले तेव्हा मी फक्त मनोमन स्वामींना एकच प्रार्थना केली की स्वामी, फक्त आपल्या मनातला भाव शुद्ध असणं खूप गरजेचं आहे आणि तुमची जर स्वामींवरती विश्वास आणि श्रद्धा असेल तर तुम्ही मांसाहार जरी केला तरी सुद्धा तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचते, म्हणजे पोहोचतेच. कारण आपण जेव्हा स्वामींना आपलं अंतःकरण प्रिय आहे, तुम्ही काय करता, तुम्ही काय खाता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती स्वामींची सेवा मनापासून करता ते खूप महत्वाचं आहे. मग तुम्हाला कोणत्याही संकटामध्ये स्वामी साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे तितकंच खरं आहे. तर बघा, ताई सांगतात की माझा हा अनुभव शेअर करण्याच्या मागे माझा एकच उद्देश आहे की माझे जे काही आई आहे, बहीण आहे किंवा अजून कोणी नातेवाईक आहेत ज्या मांसाहार करून स्वामी सेवा करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरेल. कारण हा अनुभव जो कोणी ऐकेल त्याच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत. कारण साक्षात स्वामींनीच हा अनुभव मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची बुद्धी दिली. कारण प्रत्येकाच्या घरामध्ये मांसाहार चालतो, पण स्वामी स्वीकारतात का हा प्रश्न प्रत्येकाला येतो. तर मनामध्ये फक्त एकच ठेवा की काही झालं तरी स्वामी माझी सेवा स्वीकारणार आणि स्वामींच्या सेवेपासून मी वंचित राहू शकत नाही. असा विचार जर मनामध्ये केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाहीत. बघा, ताई सांगतात की हे आलेल्या म्हणजे माझ्या आयुष्यात जे काही हे अनुभव आलेत तसेच जर तुमच्याही आयुष्यात आले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, तर हे व्हिडिओ हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला तेही कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.